पहिला तर सर्वातपेक्षा आम्हाला काही पण कल्पना दिली नाही. एका दोका खोक्याधारकांना सांगितले पण तिने संध्याकाळी सांगितले. सर्व उपासचा वेळ होता, आम्ही सर्व गेलेलो होतो, आम्हाला काहीच कल्पना भेटलेली नाही. आत्ता पण त्यांना आम्ही विनंती केली होती की बाबा आमचा उपास आहे, रमजानचा सण चालू आहे, आम्हाला फक्त थोडी मोहलत द्या, आम्ही स्वतः काढून घेतो. आता तुम्ही एवढं मोठं नुकसान केलं, काय भेटलं? आम्ही नेहमी तुम्ही म्हणता की बाबा उपोषणाला जागा नाही, नेहमी आम्ही दुकान बंद करून आम्ही स्वतः या आंदोलनांना सोबत देतो, जागा देतो. एवढं असूनसुद्धा पण तुम्ही गोरगरिबाचं नुकसान केलेलं आहात, हे लक्षात घ्या तुम्ही. किती वर्षापासून हे कमीत कमी 40 ते 45 वर्षापासून आहेत. आता अतिक्रमण आहे म्हणून तुम्हाला किती वर्षापासून लढा सुरू होता तुमचा महापालिका? हे कमीत कमी 20-25 वर्ष झालं लढा सुरू होता. याच्यामधनं महापालिकेनं पावत्यासुद्धा दिल्या होत्या, ज्याचे अधिकृत आमच्या पावत्या आहेत. बॅच बिल्ला आहे आमच्याकडं, असं नाही की बाबा नाही म्हणून नाही, आमच्याकडं बॅच बिल्ला आहेत, सर्व आहेत. असूनसुद्धा पण हेच कारवाई केलेली आहेत. तुमची काय भूमिका असणार? आमची एवढीच भूमिका आहे की CO साहेब मॅडमच्या इथं आमचा ठराव झालेला आहे की खोके आम्हाला पुरण बनवून द्यायचा. त्यांच्याकडे प्रस्ताव असतानासुद्धा पण तिने आमच्यावर कारवाई केलेली आहे. कारण की एखादा GR म्हणतो की तुम्ही त्याच्यावर 10 वर्ष राहिलं, 15 वर्ष झालं तर तिथं काढू शकत नाही, इंटिमेशन देऊ शकतात. आम्ही 40-40 वर्ष राहतो इथं. महापालिकेच्या आमच्याकडे पावत्या आहेत, पावत्यासुद्धा राहूनसुद्धा पण तुम्ही काढता म्हणलं तर हे काय तुम्हाला माणुसकी आहे का नाही प्रशासनाला? एवढं सांगतो मी तुम्हाला. मी त्यांना सांगितलं आमचा उपास आम्हाला थोडा वेळ द्या, मोहलत द्या, तर ऐकले नाही साहेब. तिने सर्व कुटुंबाचा संसार उद्ध्वस्त केला साहेब. पुढील दिशा काय असणार? पूर्वी दिशा असं आहे की आम्ही CO मॅडमकडे जाऊन बसणार आहेत. आमची जे झाली आहे आणि प्रशासनानं आम्हाला भरपाई करून देणं हे त्यांचं कर्तव्य आहे. कारण की आम्ही महापालिकेच्या जाग्यामध्ये असतो तर त्यांचं कर्तव्य आहे शासनाचं. आम्ही अधिकृत नाही दादा, आमच्याकडे पावत्या आहेत, बरेचसे लोकांकडे पावत्या आहेत, टॅक्स भरलेले आहेत. आम्ही कोर्टात सुरू होतं ना प्रकरण? कोर्टात सुरू होता दादा, सुरू पण होता.